लोकांना घरातनं बाहेर काढले कारण नमस्ते. हॅलो ब्युटिफुल पीपल. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. त्यामध्ये मी इथपर्यंतच पोस्ट केलं होतं जिथे माझी मम्मी इथे दिवा लावत होती. त्याच्यापुढे आम्ही काय केलं, कुठे फिरलो आणि काय गप्पा मारला ते तुम्ही नक्की बघा, बिकॉज पुढचा व्हिडिओ खूप जास्त फनी आहे. सो कंटिन्यू वॉचिंग अँड सबस्क्राईब. शो यू स्काय खूप जास्त सुंदर दिसतंय. हे बघा, सी किती जास्त सुंदर दिसतंय. आणि हा माझा भाऊ आता हा फोटोज काढेल आणि हा स्टोरीला हे सगळे फोटोज लावेल. हो ना बेटा? हां व्हॉट? नीट बोल. युजलेस. सी गाइस. आपल्या घरी आपण एवढं वाटण करतो. मग सगळं टाकू ना. टाकून आता बसायला नमस्ते. अतिशय छान चुलीवरचं मटण सुंदर शिजलंय. अतिशय गावरान चुलीवरची चव आली आहे. गावरान कोंबड्याचा तांबडा रस्सा आणि मटणाचा रस्सा अतिशय सुंदर लागतोय. बघा, तुम्ही बघत असाल या ठिकाणी उकळी होते. मी आता चुलीवरची चव ही वेगळीच असते. आणि आता गरम गरम चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद आणि इंद्रायणी राईस. गरम गरम चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद आणि सगळं बनलेलं आहे. फक्त थोड्याफार भाकरी करायचे राहिलेले आहेत. आय विल शो यू. ही माझी काकी जी कांदा लिंबू चिरतीये. मम्मी नैवेद्यासाठी हेल्प करते. आई पण काहीतरी सांगतेय लेक्चर. यशवंतराव कुठल्या साईडला आहे? ह्या साईडला यशवंतरावच्या तिथं नैवेद्य ठेवायचा. आणि इथे भाकरी सुरू आहे. देवाचं नाव घ्यायचं. कळलं? मूर्तीची साईड कुठली आहे? समोर ना. मग समोरच्या शेतात एक जावा. हा, मूर्तीची साईड असेल तिथं नैवेद्य ठेवायचा आणि हात जोडायचे आणि त्या देवाचं नाव घ्यायचं. कळालं? देवाला नैवेद्य झाला. येस बोला. येस. सारा भात वाढा घे. हा, ब्लॉक करा. जेवण एकदम मस्त आलंय. माझ्या मार्गदर्शनाखाली सगळ्या महिलांनी छान जेवण बनवलेलं आहे. टेस्ट वगैरे एकदम मी शिकवल्याप्रमाणे व्यवस्थित केलेली आहे सगळ्यांनी. आणि अजून उत्तम जेवण आहे. तुम्ही पण या लवकर. हॉटेल जानकी नंदन. जानकी नंदन नाही, हॉटेल भाग्यश्री. बात करते काय माहिती ना? जानकी निवृत्ती निवास. 500 रुपये पर थाळी. 500 रुपये थाळी. 500 रुपये थाळी. तुम्हाला सगळे डिस्काउंट मध्ये 600 रुपयाला मिळेल. येस, डन डन. रात्र झालेली आहे. अख्खा अंधार आहे. अख्खा. हिने फ्लॅश पकडलाय त्यामुळे तुम्हाला थोडंसं तरी दिसतंय. आम्ही चाललोय काजवे बघायला. आमच्या एका काकांनी सांगितलं की तिथे काजवे आहेत, खूप छान लाइटिंग आहे. सो आम्ही ते बघायला चाललोय. आता बघू आम्हाला खरंच काही दिसतंय का नाही. लेट्स गो. अख्खा अंधार आहे. येस, फक्त एक गाडी येते आणि अख्खा अंधार आहे. आम्ही चाललो तर आहे. लेट्स सी क्या होता है. तुम्हाला 4 ओळखीची माणसं तरी येतील बाहेर. बाळाला भेटून चला. कोणतं बा? बाळ झोपला असेल आता. 11 वाजले. गावात त्या साईडला चालू ना, तिथं आहे भरपूर जागा माहिती तिथल्या. चला, असा अंधारात नका फिरू. चला पुढे चल. शुभ्रा सेम आवाज काढते. तुझ्यावरच गेले. सांगत आहे. असलं काय तू तेव्हा ती माणसं नाही ती कुठं नाही ना. तू आता इथं जरी असं हे केलं ना, काय त्याला म्हणतात,
असं ट्रॅक्टरने जरी नांगरलं ना हाडं निघतात. जायचं उद्या करायला असं. कशाला बघू ना. ते हाडं परत खिसून खायचे का? हे बघ 2 मिनिटं बाहेर रात्र वगैरे काय नव्हतं. मी 10वीत असेल शाळेत म्हातारा म्हातारी म्हणून यायची तिथं बिगारी कामाला. त्या शाळेची भिंत अलीकडची पलीकडच्या साईडची ती म्हातारा म्हातारी जेवायला बसलेली. ती भिंत पडली त्या म्हाताऱ्याच्या अंगावर पडली. अक्षरशः तिचं हे ना इथून असं वेगळं झालं. ये कुछ भी सिरियसली सारा तुला मी ओके ओके असं झालं. डोळे असे बाहेर. ॲम्ब्युलन्स आलती आपल्या गावात पहिल्यांदा तेव्हा. आहे ना आता 11 वाजून समथिंग मिनटं झाले. 10 मिनटं 5 मिनटं झाले. डॉट 12 वाजता तुमच्या घराच्या कोपऱ्यावरून तिकडे बघ नाही ती अशी कॅन्डल घेऊन असं दिसते. तनुला घाबरून बोल बोल सिरियस ऐकते मी सिरियसली ऐकते सांग तर तुझी शपथ. आई शपथ नको मला जगायचं. अजून एक मोठं रहस्य बेडूक का म्हणतात. कशाला बेडूक म्हणतात? सोन्याला का तुला बेडूक म्हणतात? तो लहान होता ना. नाही बेडूक लहान होता ना तर त्याला लाडाने नाव पडलं. बेडूक बेडूक म्हणायचे. नाही मग एक मगरींची नदी असते. ठीक आहे. एक माणूस असतो याकडेला माणसाला जायचं असतं त्याकडेला. माणूस ती नदी पार करून पण जातो पण तो जिवंत राहतो. कसं मगर मेलेली पार्टीला गेलेत मगर पार्टीला. बर आता मला सांग माणूस तिकडे पोचल्यानंतर मरतो का? कारण तिकडं प्राण्याची नाही ती मगाशी विमानात मीठ पडलेली असते डॉक्टर. गाईज लिसन टू मी. मला आणि माझ्या भावाला वीरला आम्हाला दोघांनाही घरातनं बाहेर काढले. कारण आम्ही माझी जी बहीण आहे शुभ्रा तिला चिडवत होतो आणि ती चिडली ती रडत घरात गेली. सो आम्ही म्हणालो की तिला 5 किलो मटन मध्ये तिला आम्ही घेतलंय जे नाळे साफ करतात त्यांच्याकडनं. आम्ही असं बोललो नाही गाईज बट आम्ही तिला थोडंसं हसतो तिच्यावरती. सो ती आमच्यावर चिडली आणि ती आता आम्हाला घरात घेत नाही आहे. सो आपण बघू ती आम्हाला आता घरात घेते की नाही. शुभू सुबू राणी सुबू राणी उघडती चिकू उघडती. शुभुडान शुभुडान शुभ्रा मी तुला आईस्क्रीम देईल. कोण आपले डेंजर किडे चावतात नाही तर. अगं मम्मा चट्टी किडे घुसतात. इकडे ती आम्हाला आतच घेईना गाईज. ती आत नाही घेते आम्हाला. जे झोपायचं का तुझे पप्पाच असं कसं झोपू? इथे तर ब्लँकेट पण नाही उशी पण नाहीये. बाहेर कसं झोपू? कोणीच दार उघडे ना. एवढं काय घाबरतात तिला? मी घरात जाऊन दाखवणार. येस चिकुडी बेबी दार उघड. फायनली आमची मम्मी आणि काकीने आम्हाला घरात घेतलंय अँड आम्ही घरात चाललोय. आम्ही थोडेसे काळे म्हणून आम्ही दिसत नाही. या थँक्यू थँक्यू. बोलू नको सगळे झोपले तमाशा करू नको.